इतिहासात कितीतरी गोष्टी अशा घडल्या की ज्यांनी आपल्याला धडा शिकवला. आज आपण जेव्हा त्या वाचतो किंवा ऐकतो तेव्हा त्या घटना खूपच रंजक वाटतात. पण इतिहासाचा मूळ गुण विसरून चालणार नाही. मुळात या घटनांचा अभ्यास यासाठी केला जातो कारण इतिहासाची पुनरावृत्ती ही होतेच. आणि मराठ्यांच्या राजकारणात जी सूर्याजी पिसाळ नावाची फितुरीची मालिका घडली तिची दुर्दैवाने मराठ्यांच्या डोळ्यादेखत आज पुनरावृत्ती होत आहे. परंतु यावेळेस या फितुरीनेच एवढा चांगला गनिमी कावा केला आहे की मराठ्यांसाठी त्यांच्यातल्या या सूर्याजी पिसाळला ओळखणे अवघड झाले आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांमधला हा सूर्याजी पिसाळ कोण असेल याचा अंदाज तर आलाच असेल. तरी आपण हा विषय सविस्तर पाहूया. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन. मराठ्यांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात दोन व्यक्ती अशा होऊन गेल्या ज्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या कृत्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा ओघ ज्या पद्धतीने बदलला, आज मराठा समाज ज्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे व राजकारणी घटक ज्या पद्धतीने या समाजाचा फायदा घेत आहेत, या पार्श्वभूमीवर मराठ्यांनी ही बाब समजून घेणे खूप आवश्यक आहे. सूर्याजी आणि दत्ताजी अशा दोन भावांमध्ये वतनदारीला घेऊन वाद सुरू होतो. या वादात दत्ताजी पिसाळची बाजू सत्याची होती हे अनेकदा सिद्ध झाले. परंतु वतनाच्या हव्यासापोटी सूर्याजीने मात्र लबाडीच्या सगळ्या परिसीमा ओलांडल्या होत्या. ज्या वतनावर दत्ताजीचा हक्क होता त्यावर स्वतःचा हक्क दाखवण्यासाठी सूर्याजीने आपल्याच राजगादीशी अर्थात महाराणी ताराबाई यांच्याशी फितुरी करून साताऱ्यातले प्रामुख्याने वाई परगण्यातील अनेक गडकिल्ले मुघल बादशाह औरंगजेबाला सुपूर्द केले. अहो एवढेच काय, सूर्याजीने केवळ बादशहाची मर्जी मिळावी म्हणून इस्लाम धर्म देखील स्वीकारला होता. का तर कारण बादशाह धर्मांध असल्यामुळे सूर्याजीचे म्हणजेच छत्रपतींच्या सरदाराचे स्वेच्छेने केलेले धर्मांतर पाहून बादशहा खुश होईल आणि या वतनाच्या वादात सूर्याजीचा विजय होईल. त्यामुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देव देश आणि धर्माच्या तत्वाला वेशीवर टांगणारा हा एकमेव मराठा सरदार. ही तर झाली 18व्या शतकात मराठ्यांबरोबर घडलेल्या फितुरीची सूर्याजी पिसाळ नावाची गोष्ट. पण दुर्दैवाने आज मराठे ज्याला डोक्यावर घेऊन मिरवत आहेत त्याच्या आंदोलनाच्या कथेत आणि सूर्याजी पिसाळच्या फितुरीच्या गोष्टीत खूप साम्य दिसून येते. स्वतःच्या स्वार्थापोटी एखादा इतका कसा खाली पडू शकतो की त्याने मराठ्यांचे आंदोलन पार भगव्याचे हिरवे करून टाकले? याचं कारण मनोज जरांगे नामक पुढाऱ्याच्या मराठ्यांशी उफाळून आलेल्या भावना. गेली कित्येक वर्ष हा माणूस सतत वेगवेगळ्या व विरोधाभासी मागण्या करून मराठा चळवळीच्या नावाखाली केवळ सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. चांगल्या PR ॲक्टिव्हिटीमुळे त्याला चांगला प्रतिसाद तर सध्या मिळत आहे. पण एवढे मराठे मूर्ख नाहीत की सत्तेसमोर येऊनही अशा विघटक घटकाच्या बाजूने उभे राहतील. राजकारणी आजकाल सहज एकमेकांना सूर्याजीच्या उपमा देताना दिसतात. हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे दुर्दैव आहे की सूर्याजीची कमी नाही. आणि त्याहून दुर्दैवी गोष्ट अशी की मराठे आज आपल्यातल्याच एका गनिमाला ओळखू शकत नाहीत. परंतु हे देखील तितकेच खरे आहे की एकदा की या आजच्या सूर्याजीचा पर्दाफाश झाला की मग जेवढे या मनोज जरांगेला डोक्यावर नाचवले आहे तेवढेच त्याला तुडवले देखील जाईल. सुरुवातीला मी 2 मराठा सरदारांबद्दल बोलले होते. त्यातला एक कोण तर तो म्हणजे 18व्या आणि 21व्या शतकातला. हा दुसरा सरदार म्हणजे खरंच ज्याने मराठेशाहीचा मान वाढवला तो म्हणजे हंबीरराव मोहिते. हंबीररावांची गोष्ट काही वेगळी सांगायची गरज नाही, कारण त्यांच्यासारखे थोर आणि वचनबद्ध सरदार मराठ्यांना कमीच लाभले, जे आपल्या शब्दासाठी आपला जीव देखील समर्पित करतील. आणि हा शब्द स्वतःच्या स्वार्थाचा नव्हे तर हिंदवी स्वराज्याच्या हिताचा. मराठ्यांना आजच्या काळात देखील खरं तर असा एक सरदार, असा एक सेनापती लाभला. त्याने त्याचा शब्द जपला, मराठ्यांच्या हितासाठी आत्मार्पण देखील केले आणि ते म्हणजे मराठा चळवळीचे जनक अण्णासाहेब पाटील. त्यामुळे हे खरे तर मराठ्यांनी समजून घ्यावे की त्यांच्या छत्रपतींनीच घेतलेली त्यांची परीक्षा आहे, ज्यात पहिलं म्हणजे मराठ्यांना त्यांच्यातील गनिमाला म्हणजेच आजच्या सूर्याजी पिसाळला ओळखायचे आहे आणि दुसरं म्हणजे त्यांच्यातल्या हंबीररावाला ओळखून त्याच्या दाखवलेल्या वाटेवर चालायचे आहे. राजकीय हितासाठी सूर्याजी पिसाळ बनणाऱ्या व्यक्ती समाजाचे काहीही कल्याण करू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठ्यांनो, आता तरी ही निवड तुमचीच.
आपण हंबीरराव बनायचे आणि अण्णासाहेब पाटलांनी आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणाची दाखवलेली वाट निवडायची की आजच्या सूर्याजी पिसाळ म्हणजे जरांगेंच्या नादी लागून आपले आयुष्य वाया घालवायचे.